तर माडेची जागा जर शिवसेना भाजप आरपीआयने नाही सोडली तर आमचं म्हणजे मी एकच जागा मागितली होती. उलट राजू शेट्टीने त्यांना ब्लॅकमेल केलं होतं की त्यांना 9 जागा मागितल्या आणि शेवटी 2 वर तह करायचा प्रयत्न झाला. मी तसं ब्लॅकमेल केलं नाही आणि मला ब्लॅकमेल पॉलिसी आवडत बी नाही. नाही दिली तर विचारच करावा लागेल ना साहेब. आय एम पॉलिटिक्स, मी पॉलिटिक्स करण्यासाठी आलो आहे विशेष म्हणजे. जर तसं जर नाही केलं तर विचार करावा लागेल ना त्यांना. एक जागा हक्काची मागून जर ते माझ्याबद्दल असं करत असतील तर सॉरी ना मग मला 48 जागा उभा करावं लागतील किंवा थर्ड फ्रंटवर जावं लागेल ना. स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीतच नाही तर एनडीएमध्ये सुद्धा आहे आणि आम्ही असा अचानक निर्णय घेतलेला नाही. 3-4 महिने चर्चेच्या फेऱ्या चाललेल्या होत्या. शेवटी पवारसाहेबांची ती जागा आहे, ते तिथले विद्यमान खासदार आहेत. स्वतः लढायचं की कुणाला उभा करायचा हा त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही ठरवलं त्या मतदारसंघामध्ये लढायचं आणि लढण्यासाठी सदाभाऊंचं नाव जनतेनं जाहीर केलं आहे, मी जाहीर केलेलं नाही आहे. त्यांची जागृत मागणी आहे की त्यांना माडा जागा मिळाली पाहिजे. तर आता तसं जर पाहिलं तर माडा जागेवरती आरपीआयचा हक्क असला पाहिजे. कारण माडा या ठिकाणी मी 10 वर्षे त्या ठिकाणचा पंढरपूरचा खासदार होतो आणि त्यामुळे पंढरपूरच्या या माध्यमातून आम्ही आता एक जर या दोघांमधलं जर भांडण होत असेल तर त्या जागेवर आरपीआयच्या वतीनं आम्ही क्लेम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण मी तिथला खासदार होतो आणि आमच्याकडे सक्षम अशा पद्धतीचा कॅन्डिडेटच्या शोधामध्ये आम्ही आहोत. त्यामुळं हा वाद मिटवण्यासाठी ती जागा आरपीआयला मिळावी हाही प्रयत्न मी करणार आहे.